नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ इन्सुलेटर बघणार आहोत. कोणकोणत्या टाईपचे इन्सुलेटर असतात तर हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर ट्रान्समिशन लाईन बघितली असेल तुम्ही. ट्रान्समिशन लाईनला डिस्क इन्सुलेटर असतात, डिस्ट्रीब्युशनला वेगळ्या टाईपचे इन्सुलेटर असतात. तर हे आपण बघू. तर हे स्टे इन्सुलेटर आहे किंवा त्याला एग्ज इन्सुलेटरसुद्धा म्हणतात. हा मनी तुम्ही बघितला असेल डिस्ट्रीब्युशनला, जे पोल असतात घरावर किंवा याच्यावर, तर तिथं असा एक मनी लावलेला असतो. ओके, अशा पद्धतीने हे दोन वायरनी इकडं खाली आणि हे इकडं वर हा पोलला कनेक्टेड असतो. आणि हा एक खालचा पार्ट जो आहे तो जमिनीमध्ये, त्याला स्टे इन्सुलेटर म्हणतात किंवा एग्ज इन्सुलेटर म्हणतात किंवा गे इन्सुलेटरसुद्धा म्हणतात. असे तीन नाव आहे त्याचे. तर हे बघितलं असेल तुम्ही. सपोर्टिंगला असतो हा. सपोर्टिंग जे स्ट्रक्चर आहे ना, पोलला म्हणजे RCC पोल असेल किंवा मेटल पोल असेल, सेपरेटली स्पेशली मेटल पोललाच असतं. मेटल पोलला जे सपोर्टिंग स्ट्रक्चर लावतो आपण, त्याला हे कनेक्ट करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर हे दुसरं इन्सुलेटर आहे, याला आपण शकाल इन्सुलेटर म्हणतो. काय म्हणतो? शकाल इन्सुलेटर. तर खांब्याला अशा पद्धतीने 1 2 3 4 अशा पद्धतीने इन्सुलेटर असतात आणि याला अशा पद्धतीने वायर वाऊंड असतं. तर इकडं वापरतो आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशनला 440 व्होल्टच्या केबलसाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्सुलेटर पिन टाईप इन्सुलेटर. तर हे 11 kVला वापरतो आपण. 33 kV पासून DP पर्यंत जो 11 kVचा सप्लाय येतो तिथं आपण या पद्धतीचं पिन टाईप इन्सुलेटर, याला खालून असं खांब्याला अशा पद्धतीने कनेक्ट असते आणि वरून हे इन्सुलेटर अशा पद्धतीने लावतो. हे पिन टाईप इन्सुलेटर आहे जे 11 kV ॲप्लिकेशनला आपण वापरतो. त्याच्यानंतर हे आहे तुमचं डिस्क इन्सुलेटर. हे आपण याचं एक इन्सुलेटिंग डिस्क जे आहे 11 kVचे आहे. समजा हे जर अशा 3 असल्या 1 2 3, तर याचा अर्थ काय? 33 kVचा सप्लाय आहे. आणि 6 असेल तर आपण काय म्हणतो? याला 66 kVचा सप्लाय आपण डिस्क इन्सुलेटर म्हणू. ओके, इथं इन्सुलेटिंग डिस्क. तर याला स्ट्रेन इन्सुलेटर म्हणतात. याच्यात दोन प्रकार पडतात. याच्यात स्ट्रिंग इन्सुलेटर पण असतात आणि स्ट्रेन इन्सुलेटर पण असतात. तर हे स्ट्रेन इन्सुलेटर आहे. शार्प टर्न जिथं आहे, म्हणजे अशी लाईन अशी आली पुन्हा अशी वळणार असेल तर अशा टाईपला अशा ठिकाणी हे वापरतात. किंवा DPच्या एंडला सुद्धा अशा पद्धतीचे इन्सुलेटर तुम्ही बघितले असतील. तर हे इन्सुलेटर कोणते? स्ट्रेन इन्सुलेटर. आणि स्ट्रिंग इन्सुलेटर असतात बघा. मोठं टावर असतं आणि टावरला खूप सारे असे इन्सुलेटर असतात आणि खाली कंडक्टर असतं. तर ते काय आहे? त्या इन्सुलेटरच्या स्ट्रिंग आहेत, त्याला आपण स्ट्रिंग इन्सुलेटर असं म्हणतो. तर आज आपण तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे इन्सुलेटिंग मटेरियल दाखवले. तर 3 टाईपचे इन्सुलेटिंग मटेरियल असतात. सॉलिड, लिक्विड, गॅसेस अकॉर्डिंग टू देअर स्टेजेस. सॉलिड मटेरियलमध्ये सिरॅमिक मटेरियल ही मोस्टली वापरतो आपण. हे सगळं सिरॅमिक मटेरियलचं बनलेलं आहे. ओके. लिक्विडमध्ये काय? ट्रान्सफॉर्मर ऑइल वगैरे आहे. आणि गॅसेसमध्ये SF6 गॅस हे इन्सुलेटिंग मटेरियल आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. ठीक आहे. तर हे समजलं तुम्हाला?